Audio Jungle. Audio Jungle. विराजदार तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व कवींचे स्वागत. अशोक ठाकरे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच दिलीप वाघमारे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच देवेंद्र गावंडे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच कविता तळेकर यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच पुढील कार्यक्रम सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांच्या हाती देते. नमस्कार. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये सुरुवात करताना या कार्यक्रमामध्ये माननीय कविवर्य अशोक ठाकरे, तसंच कविवर्य प्राध्यापक दिलीप वाघमारे सर, तसंच गायक आणि कवी देवेंद्रजी गावंडे सर, तसंच सौभाग्यवती कवयित्री आणि कविता तळेकर मॅडम, या सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करून या कार्यक्रमाला पुढची जी सुरुवात आहे ती सुरुवात अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुरुवात करायची. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच कविवर्य अशोक ठाकरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या समेत इथं उपस्थित कवी, कवयित्रींमध्ये कविता तळेकर मॅडम ह्या अतिशय सुंदर अशा गायिका आहेत, कवयित्री आहेत. त्यांना राजगुरुनगरमध्ये घेण्यात आलेल्या नामदेव ढसाळ यांच्या कार्यक्रमामध्ये कवी संमेलनामध्ये त्यांनी ते तिसरं पारितोषिक त्यांनी दाखवलेलं आहे. त्या अतिशय सुंदर अशा कविता करतात. त्याचबरोबर प्राध्यापक वाघमारे म्हणजे प्राध्यापक या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ते प्राध्यापकी करून देखील या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि अशा या ठिकाणी या तसे दिग्गज आमचे प्राध्यापक वाघमारे साहेब कवी हे देखील झालेले. त्याचप्रमाणे आमचे सहयोगी देवेंद्रजी गावंडे सर हे कवी आहेत, गायक आहेत आणि बरेचसे काही ते करतात. म्हणजे या कार्यक्रमामध्ये ज्यांनी त्यांची निवडणूक केली असे आमचे यशवंतराव गायकवाड सर, त्याचप्रमाणे अनिताताई बिराजदार सर यांना खरोखरच आम्हाला म्हणावं लागेल की त्यांनी खरोखरच ते निवडून कवी झालेले. तर त्यांच्या उनके पाठोपाठ टाकलं लागतं यासाठी. तर माझी एक कविता मी सादर करतो. हशारम्य काळी नशाल झाली, एकांत झाली आज भेट आपली. हो अशा सांजवेळी धुंद आज राणी, एकांत झाली आज भेट आपली. हो अशा रंगवेळी तुझी माझी भेट पहिली, भेटीच मग नशा चढलेली. तुझी माझी भेट पहिली, भेटीच मग नशा चढलेली. प्रेमाचा वारा दिमत इशारा, आनंदून जातो मी सांगू कशी. हो अशा रंगवेळी काहीच सुचेना ग काही, बघावं तुझ्याकडं मन मानत नाही. ला 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 ला, काहीच सुचेना ग काही, बघावं तुझ्याकडे मन मानत नाही.
प्रेमामध्ये गर्ग करून सोडलंय, म्हणून मला त्या कृष्णाच्या राधा जी आहे तिची आठवण येते आणि त्या आठवणीमध्ये मला म्हणावंसं वाटतं, एक राधा हवीच ना मित्रांनो, एक राधा हवीच ना. मनातल्या गोष्टी, हृदयातल्या मस्ती मांडण्यासाठी एक राधा हवीच ना. मला ती मिळाली जुलै महिन्यामध्ये, पावसाच्या सरीमध्ये, झुळझुळ वाऱ्यामध्ये. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. तिने चहा केला, पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. तिच्या मनात काय होते हे कळेना, म्हणूनच म्हणतो एक राधा हवीच ना. खरंय सर, एक राधा हवीच ना. राधा हे प्रत्येकाला हवीच असते. म्हणूनच मला पण म्हणायचंय, निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस हा एकटा कसा राहणार? कारण त्याला मैत्रीचा छंद हवा असतो. तुम्हाला माहित आहे कसं की या जगामध्ये प्रेमाशिवाय काहीच नाही. जर तुम्ही प्रेमाने जर राहिला तर तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता. तुझी माझं एक पर्व, माझे 4 ओळी. विचारच पडला मनाशी सगळा, स्वप्न तर नाही वाटे मज हे मजला. विचारच पडला मनाशी सगळा, स्वप्न तर नाही वाटे मजला. धुंद मनाला सांगते जगाला, प्रेमात पडलो आम्ही एकमेकांच्या. अशा रंगवेळी नशाल झाली, एकांत झाली आज भेट आपली. अशा रंगवेळी. धन्यवाद. वा, क्या बात है. मला 2 मुली आठवड्या तू जब जब मुझको पुकारे, मैं दौड़ी आऊं नदिया किनारे. हर पल तेरा रास्ता निहारे, दिल लगे तेरे बिना. मुझे सीने डाले, मुझे अपना बना ले मेरे भोले साथिया. तुझे दिल दे दिया. खूप छान गायला सर. तसंच पुढील कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. प्रेमाच्या अशा या धुंद राती जाग येते तेव्हा कळतं की आता खूप उशीर झालेला आहे. पण असं नाही, प्रेमाच्या या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. मलाही असंच वाटतं की तू जीवन वाटेवर असेच भेटलो आपण दोघे. स्वप्न दुनियेत नवी स्वप्ने पाहताना, मनाची वेळी एक आशा कप्प्यात साठवताना, पुन्हा एक नवी चाहूल जे आयुष्य गीत गाते. उद्या नव्या पहाटे सोनेरी किरणात भान हरवून जाते. आयुष्य होता तुला मी पाहिले, पण मी मात्र मलाच शोधले. तूही गेलास असाच वाहत, आता मात्र बदलला बरं का. कारण काही गोष्टींना अंत आहे आणि मी मात्र शांत आहे. चांगले घेते गुण, सोडून देते वाईट गुणदोष. मीही तुझा होईन, तू माझी होशील का असा प्रश्न विचारला होतास. माहित नाही प्रिये, एक दिवस का होईना जरूर माझी नक्की वाट बघशील. तू माझी एक दिवस नक्की वाट बघशील. माझी एक दिवस नक्कीच वाट बघत असतील. त्यावरती मला असं म्हणावंसं वाटतं मॅडम, तुम्ही प्रेमाचा जी अदाकारी पेश केली त्याच्यावर तर मला बोलावंसं वाटतं की मेरी हर अदा का आईना तुमसे है, मेरी हर अदा का आईना तुमसे है, मेरी हर मंजिल का रास्ता तुम्ही से है.
कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है, मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है. खुशी का रास्ता तुम्ही से है. पण प्रेमात भांडणं लढाई झगडे होत असतात. त्यावर मला पण एक म्हणायचं आहे, कभी ये मत सोचना की, कभी ये मत सोचना कि याद नहीं करते हम, कि याद नहीं करते हम रात के आखिरी और सुबह की पहली सोच हो तू, रात की आखिरी और सुबह की पहली सोच हो तू. म्हणूनच म्हणते प्रिया, कधीतरी प्रेमाचा हात दे, कधीतरी प्रेमाचा हात दे. गोड गोपीत सांगते, स्पंदने जागवते, घाव जिव्हारी लागतो, ठेच लागते, वेदनांचा दाह होतो, तेव्हा एकच असशील प्रिया तू नजरेस, तेव्हा एकच असशील प्रिया तू नजरेस. इस बात पर मैं कुछ कहना चाहूँगा कि झूठ लगी मेरी बात तो कह देना कसम से, झूठ लगी मेरी बात तो कह देना कसम से, जो बात निकलेगी समझ लूंगा मैं दिल से. झूठ लगी मेरी बात तो कह देना कसम से, जो बात निकलेगी समझ लूंगा मैं दिल से. प्यार में अटके हो मेरे, यही कहना चाहते हो ना मुझसे, कि प्यार में अटके हो मेरे, यही कहना चाहती हो ना मुझसे, तो कह दे करे आम तू क्यों फालतू रहती हो किसी, कह दे सरे फालतू रहती हो किसी. इसलिए मैं भी कहना चाहती हूँ, डरते नहीं हम. मैं भी बोलती हूँ, जिक्र तो छोड़ दिया है मैंने उसका, लेकिन जिक्र तो छोड़ दिया है मैंने उसका, लेकिन कमबख्त फिक्र नहीं जाती उसकी, कमबख्त फिक्र नहीं जाती उसकी. क्या बात है. प्रेम कहाणी रंगली राजा तुझ्या त्या स्पर्शाने. मीच तुला वाटलं पहिलं विचारावं, पण तुम्हाला नाही आधी वाटलं की तुम्ही मला विचारावं. प्रेम तर झालं, पण ते मी खूप आपलं हृदय घायल केलं. प्रेम तर झालं, पण त्यांनी खूप आपले हृदय घायल केलं. म्हणूनच या प्रेमासाठी आर्ततेने अशी एक कविता म्हणत आहे, जी आहे आर्ततेची. मन झालं 16 वर्षाचं, मन झालं 16 वर्षाचं, त्या प्रीतीत पाखराचं. क्या बात है. मन झालं 16 वर्षाचं, त्या प्रीतीत पाखराचं. मन झालं 16 वर्षाचं. जेव्हा आयुष्य 16 वर्षाचं होतं तेव्हा आपल्या जवानीला एक रंग येतो आणि त्यामध्ये आणखी म्हणावंसं म्हणावंसं वाटतं, मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, पण ते जाताना तू मात्र सोबत असावी माझ्यासाठी, पण ते जगताना
तू मात्र असावी माझ्या सोबती पाठीशी, मी स्वप्न पहावे तुझ्यासाठी, मी स्वप्न पहावे तुझ्यासाठी, पण त्या स्वप्नात तू मात्र यावं माझ्यासाठी, तू मात्र यावं माझ्यासाठी. प्रेम सांगताना हृदय दाटून येतं, प्रेम सांगताना हृदय दाटून येतं, पण ते कर्तव्यात निभावलं जावं, पण ते कर्तव्यात निभावलं जावं. भावनांचा खेळ हा, भावनांचा खेळ हा जिव्हारी दाटतो, भावनांचा खेळ हा जिव्हारी दाटतो. घशाशी कोरड पाण्यापाशी जीव वाटतो, घशाशी कोरड पाण्यापाशी जीव वाटतो. म्हणून प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमा तुझा रंग कसा मी सांगते तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात. अनिता बिरजदार, यशवंतराव सर, आज तुम्हाला माझ्या या प्रेमाचा खूप काही अंत आहे किंवा रंग आहे, माझ्या मनातल्या गोष्टी आहेत त्या मी या तुमच्यासमोर उघडी केलेल्या आहेत. आता तुम्हीच त्याचा न्यायाधीश होणार आहात आणि तुम्हीच त्याला न्याय देणार आहात. वा खूप छान मॅडम. तसंच पुढील कविवर्य आहेत, प्राध्यापक पण आहेत दिलीप वाघमारे सर, यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. इश्क और दोस्त, वाह, इश्क और दोस्त बहुत सोच समझ कर कीजिएगा. सही बात है. इश्क और दोस्त बहुत सोच समझ कर कीजिएगा, ये अफसरदा न जाने कौन कौन से मोड़ पे छोड़ के चला जाएगा. सही. तू जर नाही म्हटलंस तर परत विचारणार नाही. वा वा. तू जर नाही म्हटलंस तर परत विचारणार नाही. तू जर हो म्हटलंस तर आयुष्यभर सोडणार नाही. वा वा, क्या बात है. या ठिकाणी एक कविता सादर करतो. हे कविते म्हणजे आमच्या कविता तळेकर तर नाही ना? हे कविते सवण्यातून झिरपणाऱ्या किरणासारखी तू मनभर पसरतेस. सवण्यातून झिरपणाऱ्या किरणासारखी तू मनभर पसरतेस आणि चिमणीच्या पिलांगण अंतकरणाला एक एक दाना भरवतेस. वा. हे कविते कधी तू धबधब्यासारखी अवखळ बेधून कोसळतेस. हे कविते कधी तू धबधब्यासारखी अवखळ वेधून कोसळतेस तर कधी ग्रीष्मातल्या गवतासारखी शांतपणे करपून जातेस. हे कविते कधी तू लाखाच्या हळुवार स्वरासारखी मनाला अलगद स्पर्शून जातेस. हे कविते कधी तू लाखाच्या हळुवार स्वरासारखी मनाला अलगद स्पर्शून जातेस तर कधी वामनदाराच्या कवितेसारखी अंतरंग हलवून जातेस. हे कविते जशी अस्मंतात वीज कडाडावी, जशी अस्मंतात वीज कडाडावी तशी तू मनात अचानक चमकतेस आणि सरीसारखी कागदभर पसरतेस. काळजाभर पसरतेस. बरोबर आहे सर. मला आणखी माझ्यावर म्हणावंसं वाटतं तुमच्या त्या कवितेला. मलाही वाटते तुझ्या स्वप्नात रमून जावं, मलाही वाटतं तुझ्या स्वप्नात रमून जावं. चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी तुझ्या समावेत खेळावं. चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी समावेत खेळावं. सखे मदधुंद होऊनी काळात बागेत येशील का, सखे मदधुंद होऊनी कालच्या बागेत येशील का. कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी माझ्याशी होशील का, कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी माझ्याशी होशील का. वाह वाह वाह, धन्यवाद सर. आणि शेवटचं हे कविते तू येतेस तेव्हा मी राहत नाही. वा. हे कविते तू येतेस तेव्हा मी राहत नाही. मला माझा भान राहत नाही आणि विश्वासही काही मला भान राहत नाही. हे कविते तू येतेस तेव्हा मी माझाच राहत नाही, मी माझाच राहत नाही. वा. धन्यवाद. खूप छान सर. खूप सुंदर सर. याच्यावर मी 2 शब्द बोलला आणि 4 ओळी लिहू तरी काय मी शब्द अपुरे पडतात.
लिहू तरी काय मी शब्द अपुरे पडतात मती तुझी सांगण्या गीत अधुरे पडतात वा जीवनाच्या या वाटेवर साथ राहू देशील तुझी जीवनाच्या या वाटेवर साथ राहू देशील तुझी जगण्या तुझ्या सोबत वर्ष अपुरे पडतात वा वा तुझ्या सोबत वर्ष अपुरे पडतात वा वा खूप छान सर. तसंच पुढील कविवर्य देवेंद्र गावंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. हातात आपल्यासमोर आयुष्यमान प्राध्यापक दिलीप वाघमारे सरांनी खूप सुंदर कविता सादर केली आणि सरांना आपण दिलीप वाघमारे इथं म्हणतो, पण सरांचा परिचय असा आहे की सर विद्रोही कविता लय जबरदस्त लिहितात आणि अब सुद्धा किंवा या नावानं ते कविता लिहित असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आयुष्यमान गायकवाड सर आदरणीय अनिताताई बिराजदार त्यांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला बहुजन सैनिक चॅनलचा खूप खूप आभारी आहे. आणि माझी कविता आहे घोरणी. लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, माझ्याकडे तोंड करून झोपेमध्ये तुम्ही घोरता, झोपेमध्ये तुम्ही घोरता, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, ओ लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, माझ्याकडे तोंड करून झोपेमध्ये तुम्ही घोरता, झोपेमध्ये तुम्ही घोरता, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, सवय तुम्हा लय भारी दात घासून झोपता शेजारी, सवय तुम्हा लय भारी दात घासून झोपता शेजारी, घोरण्याची तराण्यारी मिशी उडते पंख्या परी, घोरण्याची तराण्यारी मिशी उडते पंख्या परी, झोपेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही घोरता उसळेल गटारीचा वास सोडता, झोपेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही घोरता सळेल गटारीचा वास सोडता, माझ्याकडे तोंड करून झोपेमध्ये तुम्ही घोरता, झोपेमध्ये तुम्ही घोरता, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, उशी घेता डोक्या खाली पाय सोडता पलंगा खाली, उशी घेता डोक्या खाली पाय सोडता पलंगा खाली, एक हात माझ्या तोंडावरी आवाजाने उठून बसते म्हातारी, एक हात माझ्या तोंडावरी आवाजाने उठून बसते म्हातारी, चाळीमध्ये जेव्हा जेव्हा चोर घुसतात, चाळीमध्ये जेव्हा जेव्हा चोर घुसतात, कोणी जागा आहे म्हणून ते पळत सुटतात, चाळीमध्ये जेव्हा जेव्हा चोर घुसतात, अरे जागा आहे म्हणून ते पळत सुटतात, माझ्याकडे तोंड करून झोपेमध्ये तुम्ही घोरता, झोपेमध्ये तुम्ही घोरता, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, लय वाईट सवय तुम्हा बाईचे पप्पा, माझ्याकडे तोंड करून झोपेमध्ये तुम्ही घोरता, झोपेमध्ये
मध्ये तुम्ही बोलता लय वाईट सवय तुम्हा आबाईचे पप्पा लय वाईट सवय तुम्हा आबाईचे पप्पा लय वाईट सवय तुम्हा आबाईचे पप्पा लय वाईट सवय तुम्हा आबाईचे पप्पा. धन्यवाद. खरंच शेजारी नाही का भुरणारा माणूस जरी झोपला ना त्याची झोप तर काही लागणारच नाही. पण सगळ्या चाळीतल्या लोकांना वाटतं की हा माणूस झोपलेला नाही म्हणून चोर सुद्धा कापून पळून जातात. कुठेही जाऊ नका पाहत हा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच कविवर्य अशोक टाकळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. इथे जमलेले कविवर्य आणि आयोजक श्री यशवंतरावजी गायकवाड यांनी आम्हाला या स्टेजवर निमंत्रित करून जो आमच्यातील कवी शोधला त्याबद्दल सर यशवंत सर आणि ललिताताई म्हणजे आम्ही खरोखर आभारी आहोत. आणि एका कवीला म्हणजे किंवा ह्या आम्ही सगळ्यात कवींना जे तुम्ही एक स्टेज दिलं त्याबद्दल खरोखर आम्ही तुमचे आभारी आहोत. तर तुमचा जो उद्देश आहे किंवा महाराष्ट्रातून म्हणा किंवा भारतातूनही देखील इथं कविवर्य आले तरी तुम्ही त्यांना स्टेज दिला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये आपले कविवर्य तयार होत राहणार आणि त्यांना तुम्ही स्टेज देत राहणार. अतिशय चांगली गोष्ट आहे ही की त्यांना तुम्ही जे काम करताय त्याबद्दल खरोखर काबिले तारीफ व्हावं. थँक्यू. माझी दुसरी कविता आंधळी प्रीत. आंधळी प्रीत. प्रीत आंधळी पण असते की नवरा बायकोवरती प्रेम करतो आणि तो काय म्हणतो सखी मंद झाल्या तरी येशील का सखी मंद झाल्या सूर्याला आता तरी उठशील का सूर्याला बघतर खरं उठून भांडे मी घेतले घासून बघतर खरं उठून भांडे मी घेतले घासून नको करू ग चिंता तू हरशी मी घेतो पुसून सूर्याला नको तू करू चुळबुळ अंथरून घेतो उचलून नको तर करू चुळबुळ अंथरून मी घेतो उचलून उठल्यावर कळेल ही तुला कपडे ठेवलेत मी घरी. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की मेरी हर अदा का आईना है तू, मेरी हर अदा का आईना है तू, मेरी हर मंजिल का रास्ता तुम्ही से है, कभी दूर न होना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है, मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है. नवीन नाही तू आता जाणीव होऊ दे येता जाता, नवीन नाही तू आता जाणीव होऊ दे येता जाता, आणतो ब्रश पेस्ट लावणी, आणतो बस ब्रश पेस्ट लावणी, देतो दात ही तुझी
येतो दातही तुझे हसून सूर्याला डोक्यावरी आता तरी उठशील का सूर्याला धन्यवाद. वा सूर्य आला डोक्यामध्ये. खरंच तुमच्या मॅडम इतका वेळ झोपतात का आणि तुम्ही घरचे कामं करतात का? असं तसं काही नसतं बरं का मित्रांनो. ते कविता सादर करत आहे, मग असं समजू नका घरचे पूर्ण कामं करतात म्हणून. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. हे टाकले सर म्हणजे काहीच टाकत नाही. नावच त्यांचे टाकले आहे, काहीच टाकत नाही. बरोबर आहे ना? अहो हे घरचं काम करतात किंवा नाही करत, पण मला तर कामाला जावंच लागतं ना. मी उठते तेव्हा हे घरात पडलेले असतात. पण मला आता सकाळी लवकर कामाला जायचंय आणि सकाळी सकाळी यांचं पण ऐकत बसायचं. ते मला म्हटले, मग मी पण म्हणणार. मी एक कामवाली आहे आणि कामवालीचं काम करत आहे. मी एक कामवालीचं काम करत आहे आणि कामावर गेल्यावर मालकीण तुम्हाला माहित असते की पसारा असतो, तर ते आपल्याला इतका पसारा टाकतो आणि आपण इतके थकलेले असतो किंवा काही असतो, ते आपल्या मनस्थितीचा विचार करत नाही. पण मी ते काम हाती घेतलेलं आहे मोलकरणीचं. गेल्यानंतर इतकी भांड्याचा पसारा पडलेला असतो आणि मला खूप टेन्शन आलं. आता इतकी भांडी म्हणजे आता हिला काहीतरी रागाने बोलावं का नाही, तर मग म्हटलं नाही तर शांत बसावं. आता मी ते गाणं तुम्हाला ऐकवते. मी या घरची कामवाली कामवाली ग, मी या घरची कामवाली. काम सांगता हजर वेळी ग, काम सांगता हजर वेळी. मी या घरची कामवाली कामवाली ग, मी या घरची कामवाली. जेवण केले 2 वेळी, जेवण केले 2 वेळी. घासायला भांडी 3 झाली. मी या घरची कामवाली कामवाली ग, मी या घरची कामवाली. मालकीण बाई सोफ्यावर मारते रेटा, मालकीण बाई सोफ्यावर मारते रेटा. इकडून तिकडून एर झाले, इकडून तिकडून एर झाले. सारखीच म्हणते साखर किचन वटा, सारखीच म्हणते साखर किचन वटा. मी या घरची कामवाली कामवाली ग, मी या घरची कामवाली कामवाली ग. काम सांगता हजर वेळी ग, काम सांगता हजर वेळी. इकडून तिकडून एर झाले, टकलावून 32 सारे. इकडून तिकडून एर झाले, टकलावून 32 सारे. सारखीच म्हणते साखर खिडक्या दारे, सारखीच म्हणते साखर खिडक्या दारे. मी या घरची कामवाली कामवाली ग, मी या घरची कामवाली. काम सांगता हजर वेळी ग, काम सांगता हजर वेळी, काम सांगता हजर वेळी. वा वा, खूप छान. छानपैकी आहे. पण हे थोडं वेगळं जर आपण प्रेमामध्ये मांडलं तर समोरची कामवाली जी मालकीण आहे ती तुम्हाला म्हणेल, तुला माहित नाही तू काय आहेस माझ्यासाठी, तुला माहित नाही तू काय आहेस माझ्यासाठी. शब्दात तुला सांगता येणार नाही, न सांगता तुला कळणारही नाही. लिहिलंय डोळ्यात माझ्या सारं, लिहिलंय डोळ्यात माझ्या सारं. कदाचित तेही तुला वाचता येणार नाही. म्हणूनच म्हणते की तू जे करतेस ते खूप आहे भारी, तू जे करतेस ते खूप आहे भारी. खूप आहे भारी. पण एखाद्या दिवशी काय होतं, सकाळी सकाळी उठण्यासाठी उशीर होतो, मग कामाला म्हणजे असं उशीर झाल्यानंतर कामाला जायची गडबड असते. घरातलं काही पसारा वगैरे पडलेला असतो, आवरायचा असतो. म्हणून म्हणतात ना, कामावर जायला उशीर व्हायला, कामावर जायला उशीर व्हायला. बघतोय रिक्षेवाला वाट माझी, बघतोय रिक्षेवाला, बघतोय रिक्षेवाला वाट माझी, बघतोय रिक्षेवाला. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं हे प्रेम जेव्हा उभरतं आणि उभरून गेल्यानंतर त्याला एक जोड असे होते
प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा यहाँ। तुम मुमताज है मेरे ख्वाबों की, मैं तेरा शाहे जहां। चेहरा कमल है, बात गजल है, खुशबू जैसी तू चंचल है। चेहरा कमल है, बात गजल है, खुशबू जैसी तू चंचल है। तेरा बदन है संगे मरमर, तू एक जिंदा ताजमहल है। उतरी है तू आसमान से, तुझ सा ज़मीं पे कहाँ। ओ खूप छान सर. तसंच पुढील कविवर्य आणि प्राध्यापक दिलीप वाघमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. तुझे संग प्रीत लगाई सजना, सजना सजना हो रामा। तुझे संग प्रीत लगाई सजना, सजना सजना हो रामा। वा खूप छान सर. माझी कविता या ठिकाणी जी चालली आहे, वातावरण थोडीशी वेगळी आहे. उडीव नावाची कविता आहे. दारिद्र्यात जन्मलास तू, पण परिवर्तनाची ऊर्जा उरात होती. दारिद्र्यात जन्मलास तू, पण परिवर्तनाची ऊर्जा उरात होती. अन्यायाचे साखळखंड तोडले, इतकी ताकद तुझ्या लेखणीत होती. वा शांत निजलास महासागरातील, शांत निजलास महासागरातील, किती धडपड तुझी आमच्यासाठी होती. वा देव नव्हतास तू मानव होता, देव नव्हतास तू मानव होता, म्हणून वेदनेची जाणीव तुला होती. आता उपरे झालोत आम्ही, आता उपरे झालोत आम्ही, तुझी उणीव आम्हा क्षणोक्षणी होती, तुझी उणीव आम्हा क्षणोक्षणी होती. वा धन्यवाद. खूप छान सर. मला मोती महंगे होते हैं, मोती महंगे होते हैं, उसे गवाया नहीं जाते, उसे गवाया नहीं जाते. अपने तो अपने होते हैं, उसे भुलाया नहीं जाते, उसे भुलाया नहीं जाते. जैसे की आप. बरोबर आहे. सरांनी विद्रोही कविता लिहिण्यामध्ये सगळ्यात पुढे असतात आणि त्या कवितेतून काही बोध घेणाराचा असतो. आणि याच्यातूनच मला नामदेवराव ढसाळ यांची कविता आठवते. ती कविता अशी आहे. बोटाला सुई टोचली की जीव किती काळवळतो, बोटाला सुई टोचली की जीव किती कळवळतो, सुरे तलवारी खसाखस खुपसतात, कसं वाटत असेल त्याला. साधा चटका बसला तरी माणसं किती घाबरतो, साधा चटका बसला तरी माणसं किती घाबरताहो, साले जिवंत जाळून मारतात, कसं वाटत असेल त्याला, कसं वाटत असेल त्याला. साधा पदर ढाळला तर बाई किती शरमते, साधा पदर ढाळला तर बाई किती शरमते, आणि हे सारे लग्न भिंड काढतात, तेव्हा कसं वाटत असेल तिला, तेव्हा कसं वाटत असेल तिला. किती यातना, किती अपमान, किती वेदना, कसं सोचत असेल. आमची हर एक पिढी त्यांच्या अत्याचारी बलात्कारी कुठत आली. परिवर्तनाच्या लढाईवर प्रगत्यांची अवलाद, परिवर्तनाच्या लढाईवर प्रगतीयांची अवलाद निर्भयीपणे मुतत आली. किती वेळ हे असं चालायचं,
किती वेळ हे असं चालायचं, किती काळ हे निर्घुणपणे झेलायचं. आता ठरलंय ठेवलेल्या हत्याराचं खूप काढायचं. आता ठरलंय ठेवलेलं हत्यार आता खोलायचं, मनातला माणसाला आरपार सोलायचं. करायची आहे माणसाचं आतून बाहेर शुद्ध, करायची आहे माणसं आतून बाहेरून शुद्ध, आणि जगायचं आहे प्रत्येक माणसाच्या मनात गौतम बुद्ध, आणि प्रत्येक माणसाच्या मनात गौतम बुद्ध. खरंय, आजकाल म्हणजे आता सध्या नाही हो, पण पहिलं स्त्रियांवरती खूप अत्याचार अन्याय होता, पण आता नाही. आज की स्त्री सबसे भारी म्हणल्यासारखं काम आहे. आता स्त्रिया अन्याय सहन करत नाही, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री उतरली आहे. आणि झाशीची राणी, महालक्ष्मी असे बरेच रूपे घेऊन स्त्री पुढे लढत आहे. म्हणून तसंच पुढील कविवर्य देवेंद्र गावंडे सर. इस चीज पर मुझे शेर नजर आया कि अभी जो नामदेव ढसाल की कविता जो थी, ये मतलब कयामत जब आती है, कयामत जानते हो ना, कि कयामत जब आती है तो कयामत के दिन बहुत अलग रहते हैं, कि उस वक्त देखा नहीं जाता कि कौन मेरा या कौन पराया है. तो उसी भी कयामत के दिनों में मैं नफरतों के शहर में प्यार ढूंढ रहा हूँ. नफरतों के शहर में प्यार ढूंढ रहा हूँ, गैरों में भी मैं अपना ढूंढ रहा हूँ. नफरतों के शहर में प्यार ढूंढ रहा हूँ, गैरों में भी मैं अपना ढूंढ रहा हूँ. सुना था यहाँ अपने बसते हैं, सुना था यहाँ अपने बसते हैं, अपनों में भी मैं इंसान ढूंढ रहा हूँ, अपनों में भी मैं इंसान ढूंढ रहा हूँ. खूप छान सर. तसंच पुढील कविवर्य देवेंद्र गावंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय ठाकरे साहेब खूप सुंदर निवेदन करत आहेत. ऑर्केस्ट्रा कलाकार आहेत. तशाच आदरणीय कविताताई तळेकर ऑर्केस्ट्रा सिंगर आहे, कवयित्री आहे, नृत्यांगना आहे, निवेदिका आहे, आणि आपला प्रामाणिकपणे मनमोजणीचं काम करतात. तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि तसेच आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आदरणीय प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्राध्यापक वाघमारे सर. विद्री कविता खूप सुंदर लिहितात आणि ते गातात पण, आणि त्यांची कविता देवदासी कविता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर मी जास्त वेळ न घेता आपल्यासमोर एक संडे इज मटन डे, संडे इज चिकन डे, संडे इज फिश डे, संडे इज कंट्री डे, संडे इज गावन डे. All days are including one day. That is Sunday. आपल्यासमोर एक संडेवरची कविता सादर करत आहे. बाजारासाठी तुम्ही पैसे नेले, ओ ओ ओ ओ बाजारामधून तुम्ही पिऊन आले, ओ ओ ओ ओ बाजारासाठी तुम्ही पैसे नेले, बाजारामधून तुम्ही पिऊन आले, मग भाजीला काय मी बोंबलं करू, ओ ओ ओ ओ ओ अग चिकन कर, अग मटन कर, ओ अग चिकन कर, अग मटन कर, अग मटन कर, अग चिकन कर. बाजारासाठी तुम्ही पैसे नेले, बाजारामधून तुम्ही पिऊन आले, मग भाजीला काय मी बोंबलं करू, ओ ओ ओ ओ ओ अग
चिकन कर अग मटन कर ओ अग चिकन कर अग मटन कर अग मटन कर अग चिकन कर मिरची भाजीला आणली काय तुम्ही नाही 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 चटणी मुलाला आणली काय तुम्ही नाही 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 तेल मीठ आणलं काय तुम्ही हे बस मग भाजीला काय तुमची तंगडी करू तुमची तंगडी करू अग थांब 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 अग चिकन कर अग मटन कर ओ अग चिकन कर अग मटन कर अग मटन कर अग चिकन कर सांग बाजारात कोण तुम्हा भेटलं सोम्या सांग दारू पिऊ कोण तुम्हा म्हटलं गोम्या तुमच्या दारूत पाणी कोणी टाकलं तुझा तो देवेंद्र आता का कोण तुझं बंद झालं सांग बंद झालं सांग बंद झालं प्या 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 तिकडे मरा अग चिकन कर अग मटन कर ओ अग चिकन कर अग मटन कर अग मटन कर अग चिकन कर बाजारासाठी तुम्ही पैसे नेले बाजारामधून तुम्ही पिऊन आले बाजारासाठी तुम्ही पैसे नेले बाजारामधून तुम्ही पिऊन आले मग भाजीला काय मी डोबलं करू ओ ओ ओ ओ ओ अग चिकन कर अग मटन कर ओ अग चिकन कर अग मटन कर अग मटन कर अग चिकन कर धन्यवाद 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 वा वा खूप छान अगं चिकन कर अगं मटन कर मॅडम करतात का तुमचं चिकन मटन आणि थोडीशी त्याच्यात क्वार्टर पण आहे त्याच्यात पाणी पण आहे म्हणून मला म्हणायचंय पीने का शौक नहीं पीने का शौक नहीं मगर पीता हूँ गम भुलाने के लिए तेरी यादें बिठाने के लिए यादें मिठाने के लिए याद तो आती है ऐसे ही असंच एक जोडपं त्या जोडप्यामध्ये भांडण होतं आणि त्याची बायको ही गावाकडे निघून जाते त्यावेळेस एक गीत आहे दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला तुझ्या या खोडीला व्यर्थ बडबडीला आवर आता सखे तुझ्या नायलोन साडीला आवण धर ग सखे उभ्या दांडीला ग दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला कुठ तरी कोपऱ्यात दोघ सिरू कुठ तरी कोपऱ्यात दोघ सिरू रात्रीची सफारी ही मध्येच करू रात्रीची सफारी ही मध्येच करू नको भांडण करू चल गाडी धरू नको भांडण करू चल गाडी धरू अग येडे ऐक ना थोडे ये ना जोडीला दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला बघा सरांनी तर पुन्हा गाडीमध्ये बसून सगळा सफर करून आले खूप छान सर कुठेही जाऊ नका पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा